मतदान करा नाहीतर नका करू, रिझल्ट आधीच ठरलेला आहे, सर्व मॅच सेट आहे, राज ठाकरेंचा आरोप। निवडणूक आयोगावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना का झोंबतं? खोट्या मतदार याद्यांवरून निवडणूक होणार असेल तर हा मतदारांचा अपमान, राज ठाकरेंचं वक्तव्य। निवडणूक याद्या दुरुस्त न करता निवडणुका घेऊनच दाखवा, राज ठाकरेंचं थेट निवडणूक आयोगाला आव्हान। निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। राऊत, नांदगावकर, जयंत पाटील घेणार पत्रकार परिषद। निवडणूक आयोगाबाबत पुढील कार्यवाही काय असणार याकडे लक्ष। ठाणे आणि मुंबईत गद्दारांच्याच ठिकऱ्या उडतील, मतदार यादीत घोटाळे करून पैसे वापरून तुम्ही जिंकले, खासदार संजय राऊतांचा पुन्हा एकदा शिंदेंवर हल्लाबोल। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा भाजपा प्रवेश निश्चित। दिवाळीनंतर मुंबईत होणार पक्षप्रवेश सोहळा, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश निश्चित। रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ, धंगेकरांविरोधात समीर पाटलांकडून कोर्टात केस दाखल, यापूर्वीही पाठवली होती 50 कोटींची मानहानीची नोटीस। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेचं विक्री प्रकरण तापलं, राजू शेट्टींनी केलेले आरोप चुकीचे, त्या जमिनीशी माझा काहीही संबंध नाही, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळचे वक्तव्य। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शरद पवारचा पक्ष आक्रमक, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात उद्या देहूमधील संत तुकोबांच्या मंदिरासमोर आंदोलन, सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी या मागणीकरता करणार आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।